नमस्कार, मी मधुरा. Zee24 मध्ये आपलं स्वागत आहे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवरती चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत उच्च रक्तदाब व आयुर्वेद या विषयावर. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत वैद्य गौरी मंदार बोरकर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैद्य गौरी मंदार बोरकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. वैद्य गौरी मंदार बोरकर ह्या आयुर्वेदाचार्य असून त्यांनी MBBS केल्यानंतर आयुर्वेदात MS ही पदवी संपादन केली आणि त्यांनी गायनेकोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केलंय. तसंच त्या संस्कृत विषयातही पारंगत आहेत. गेल्या 17 वर्षांपेक्षा अधिक काळ त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. डोंबिवली आणि ठाणे इथे त्यांचं पंचक्रम सेंटर असून पुणे आणि कोल्हापूर इथेही त्या व्हिजिट देतात. कोल्हापुरातील विश्ववती आयुर्वेद इथेही त्यांची नियमित व्हिजिट असते. नामांकित आयुर्वेदाचार्य डॉ. समीर जमदग्नी यांचं मार्गदर्शन वैद्य बोरकर यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी खूपच उपयुक्त ठरलंय. चला तर आपण ह्या विषयाबद्दल अधिक चर्चा करूया डॉ. गौरी मंदार बोरकर यांच्याशी. मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-101 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आजचा आपला जो विषय आहे तो BP म्हणजेच उच्च रक्तदाब. आणि खरं तर आज आपण बघितलं तर आजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक असे आपल्याला रुग्ण आढळून येतात की त्यांना BP असतोच असतो. आज मग हा विषय निवडण्याचं नेमकं काय कारण आहे? सगळ्यात पहिली ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उच्च रक्तदाबाचा इन्सिडन्स खूप वाढत चाललाय आता. तर त्याच्यामध्ये कसं आहे की पूर्वी 100 माणसं जर बघितली तर 20-30 लोकांना कुठेतरी एका स्पेसिफिक वयोगटामध्ये सापडायचा. पण आता ते प्रमाण ऑलमोस्ट 40 ते 45% आलेलं आहे. रादर तुम्हाला BP नाही का असं आश्चर्याने आजकाल विचारलं जातं. आणि काही विशिष्ट म्हणजे 40, 45, 50 ह्या वयोगटानंतर पूर्वी ही लक्षणं दिसायची. परंतु आता असं झालेलं आहे की तो जो काळ आहे तर तो खूप अलीकडे आलेला आहे. आणि त्याच्यामुळं वय वर्ष 25, 30, 32 ह्या वयामध्येच रक्तदाबाचे पेशंट आपल्याला आता दिसायला लागलेले आहेत. आणि ह्याच्यामुळं काय होतं की विशेष करून त्यांच्या कामावरती, करिअरवरती त्याचा परिणाम येत असतो. आणि म्हणून ह्या गोष्टीला खूप महत्त्व राहतं की आपली तब्येत चांगली असेल तर आपण करिअर चांगलं करू शकतो. आणि त्याच कारणासाठी म्हणून आज हा विषय निवडलेला आहे. बरोबर. जेव्हा BPचं निदान होतं तेव्हा आयुर्वेदानुसार हे निदान करता येऊ शकतं का? कसं आहे ना की एक ठराविक रेंज दिलेली असते. एक मास ज्याला आपण हे म्हणतो की खूप जणांचं रेकॉर्डिंग घेऊन त्याच्यानुसार एक रेंज आपण ठरवत असतो. तर ह्याप्रमाणे 120 आणि 80 ही BPची रेंज सर्वसाधारणतः नॉर्मल म्हणून कन्सिडर केली जाते. त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस सुद्धा असतात. जसं थकल्यानंतर BP थोडं वेगळं असतं, इव्हिनिंगच्या टाइमला BP वेगळं असतं, हाय अल्टिट्यूडला गेल्यानंतर BP वेगळं असतं. असं ज्या वेळेला घडतं ना असं करण्याच्या ऐवजी आयुर्वेदाच्या पद्धतीनं त्याचं काय निदान आहे ह्याचा आपण विचार करायला हवा. मग आयुर्वेदाच्या पद्धतीनं जेव्हा आपण निदान करतो ना तर त्याच्यामध्ये विदग्धाजीर्ण असणं म्हणजे ऍसिडिटीचा एक वेगळा आपण ज्याला प्रकार म्हणू तसं, किंवा रक्तपित्त असणं किंवा रसशेषाजीर्ण असणं अशा गोष्टी त्याच्यामध्ये सापडतात. आणि म्हणूनच ह्या रक्तदाबाचं निदान आयुर्वेदिक पद्धतीने करून मग त्याच्यावरती जर चिकित्सा केली तर त्याचा परिणाम खूप चांगला आयुर्वेदामध्ये दिसू शकतो. बरोबर. अर्थातच अनेकदा असं होतं की आयुर्वेदात BPला काय औषध असणार असे अनेकांच्या मनात प्रश्न खरं तर असतातच. मात्र एकूणच BPचे जेव्हा सामान्यतः लक्षणं आपण बघतो तेव्हा घाम फुटणं असेल किंवा चक्कर येणं असेल हे नॉर्मली आपल्याला दिसतं. पण ह्या व्यतिरिक्त काही इतर काही लक्षणं असतात का? जर ती असली तर मग ताबडतोब आपण BPसाठी लगेच BPची गोळी आपण नॉर्मली बघतो मला BPची गोळी सुरू झाली आहे तर मग ह्यामध्ये आपण काय सांगू शकाल? बरोबर. बऱ्याच वेळेला कसं असतं ना की अनेक पेशंटमध्ये अनेक वेगवेगळ्या सवयी असतात, कारणं त्याची वेगवेगळी असतात आणि त्या लाईफस्टाईलमुळे हे BP जे असतं ते बदलत असतं. बरोबर. जसं की काही व्यसनं असणं, विशेष करून सिगारेट किंवा ड्रिंक्स घेणं, त्याच्यानंतर रात्री जागरण असणं, शिफ्ट ड्युटी असणं, ही जी काही कारणं त्याच्यामध्ये सापडतात ना, वजन जास्ती असणं हे एक कारण खूप ह्याच्यामध्ये महत्वाचं असतं. तर हे सगळं असताना ज्या वेळेला पेशंट अचानक काहीतरी त्रास होतो म्हणून डॉक्टरांकडे येतो तर त्यावेळेला ही लक्षणं दिसतात की चक्कर येतंय, मळमळण्यासारखं होतंय किंवा घाम खूप जास्त येतोय. पण बऱ्याच वेळेला असं असतं 70 ते 80% लोकांमध्ये की वाढलेल्या BPची लक्षणच दिसत नाहीत. बरं. आणि मग अचानक कुठली तरी मोठी गोष्ट त्याच्यामध्ये घडत असते. आणि त्याच्यामुळे कसं आहे की हे छोट्या छोट्या आपण ज्या म्हणतो की ऍसिडिटीचा त्रास आहे, गोळी घेतली आणि आपल्याला बरं वाटलं तर अशा छोट्याही गोष्टी इग्नोर करून चालणार नाही. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा काहीच लक्षण नसताना सुद्धा हायपरटेन्शन असतं हे लक्षात यायला लागतं. तर हे अजीर्णाचे जे प्रकार आहेत ते आयुर्वेदाच्या दृष्टीने म्हणून खूप महत्वाचे ठरतात. बरं. म्हणजे थोडक्यात
आयुर्वेद अजीर्णावरतीच आधी काम करतं, नंतर मग त्याचा परिणाम कुठेतरी आपल्याला ब्लड प्रेशरवरती जाणवतो? बरोबर. रोगात सर्वेपी मंदेग्नौ असं म्हटलंय की अग्नी कमी असताना किंवा अग्नी मंद असताना आजार शरीरामध्ये व्हायला सुरुवात होत असते. आणि शरीरामध्ये हे जो तयार होणारा आम किंवा न पचलेलं अन्न, ज्याला अजीर्ण आपण म्हणतो, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या संप्राप्ती चालू करण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरत असतात. आणि म्हणूनच ह्या पद्धतीनं म्हणजे आयुर्वेदाच्या पद्धतीनं निदान करून जर आयुर्वेदाचंच औषध दिलं गेलं तर त्याच्यामध्ये चांगले परिणाम दिसतात. बरं बरं. त्याचबरोबर बीपी वाढण्याची काय नेमकी कारणं असू शकतात? आता आपण जसं म्हटलं तसं सगळ्यात पहिलं म्हणजे वजन जास्ती असणं हे खूप महत्वाचं राहतं. कारण वजन जास्ती असल्यानंतर एक असं सूत्र आलेलं आहे की कार्शमेव वरम स्थूल्यात नाही स्थूलस्य भेषजम. हे बारीक असणं एक वेळ परवडलं, परंतु जर जाड असेल ना तर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये उपचार करावे लागतात. जसं पंचकर्म आहे, औषधं आहे, व्यायाम आहे आणि शिवाय पथ्य आहे. हे सगळं केलं तरच वजन आटोक्यात येत असतात. हे सगळ्यात पहिलं महत्वाचं त्याचं कारण झालं. आणि मग बाकीची इतर जसं शिफ्ट ड्युटी आहे, आजकाल चेंजिंग हॅबिट्स आहेत, खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये जंक फूड आहे, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम, ज्याला लाईफस्टाईल डिसऑर्डरच आपण म्हणतो, तसं हे हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब आहे. आणि हीच कारणं त्याची राहतात. बरोबर. पण मग अनेकदा असं होतं की अनेक पेशंट्स असे पण तुमच्याकडे येत असतील की त्यांचं वजन कमी असेल मात्र त्यांना बीपीचा त्रास असतो, मग त्यामागचं नेमकं काय कारण असतं? हे निश्चित होतच की काही पेशंटचं वजन किंवा ते खूप अलर्ट ही असतात की मी माझं फिजिक नीट ठेवेन किंवा मेंटेन करेन या गोष्टींनी, परंतु मग स्ट्रेस हे एक मेन कारण त्याच्यामध्ये सापडतं. कारण आजकाल कसं आहे की अगदी लहानपणापासून आत्ताच जस्ट 10वीचे निकाल लागलेले आहेत, तर त्याच्याच संदर्भामध्ये असं असतं की इतके मिळाले पाहिजेत, ऍडमिशन मिळाली पाहिजे, हा भाग वेगळा. परंतु ऍडमिशनचं कसं आहे की आता बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, पण ज्याला कोर कॉम्पिटिशन किंवा शेजारच्याला इतके आहेत मला इतके का नाहीत, हा जो हळूहळू मनामध्ये परिणाम येत जातो सगळा. त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर ऍडमिशन्स, अभ्यास आणि मग टिपिकल आपलं जे करिअर असतं त्याच्यामधल्या कॉम्पिटिशन्स, ह्या सगळ्याचा जो ताण मनावरती येत असतो त्याचा परिणाम बीपीच्या संदर्भामध्ये अगदी खरं. मात्र जेव्हा बीपी आपल्याला आहे असं कळतं तेव्हा अनेक लोक त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात, कारण की हा काही मोठा आजार नाहीये किंवा ह्याच्यामुळे आपल्याला काही झोपून राहावं लागत नाही किंवा हॉस्पिटलला आपल्याला ऍडमिट व्हावं लागत नाही, त्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष होतं. तर अशा वेळेस नेमका आहार पद्धती कशी असायला पाहिजे, त्याचबरोबर आपण व्यायाम करणं कितपत आवश्यक आहे याविषयी काय मार्गदर्शन? बरोबर आहे. आता जसं आपण म्हणलं की खूप वेळेला असं असतं की त्याचं लक्षणच नसतं आणि त्याच्यामुळे लोक रिलॅक्स असतात. काही वेळेला असंही घडतं की कधीतरी जुनी एखादी गोळी लिहून दिलेली असते डॉक्टरांनी 10 वर्षापूर्वी आणि तेच लोक न विचारता 10-10 वर्ष घेत असतात किंवा स्वतःच्या मनाने बंद करतात. हेही चुकीचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होतात ना आणि हे सगळं चालताना त्यांचं लाईफ चालू असतं, सो त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की मला काय फरक पडतो, परंतु फरक काय पडतो असं असण्यापेक्षा एकदम मोठी कुठली तरी गोष्ट समोर आली ना की मग लक्षात येतं की अरे इतके वर्ष गोळी घेतलेलीच नाहीये किंवा इतके वर्ष ह्याच पद्धतीनं राहणीमान ठेवलेलं आहे. मी इथे आहार बदलणं आणि विहार बदलणं गरजेचं राहतं. मग त्याच्यामध्ये कसं आहे की हलकं आहार घेणं, त्याच्यानंतर भाजकं अन्न घेणं त्याच्यामध्ये महत्वाचं राहतं. जसं मुगाचं सूप, तांदळाचं कढण, ह्या पद्धतीनं सकाळचा ब्रेकफास्ट घेणं वगैरे असायला हवं. विशेष करून आजकाल रात्रीचं जेवण म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आपण दिवसभर बाहेर असतो, बाहेरचं काही ना काहीतरी खाल्लेलं असतं, सो रात्री आपण पूर्ण जेवण घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण असं जर का केलं गेलं ना तर रात्री जसा सूर्य मावळतो तसा शरीरामधलाही अग्नी तेवढा नसतो आणि मग पूर्ण जर का आहार घेतला गेला, उशिरा घेतला गेला, विशेष करून 10, 11, 12 नंतर जर घेतला गेला तर शरीरामध्ये ह्या रसशेषाजीर्णाच्या संप्राप्त्या चालू होतात आणि त्याच्याचमुळे हे बीपी मागे लागतं. म्हणजे मग थोडक्यात आहार जेव्हा आपण संध्याकाळचा जो घेतो तो साधारणतः सूर्यास्तापूर्वी घ्यावा? आयडियली स्पीकिंग सूर्यास्तापूर्वीच घ्यायला हवा आणि त्याच्याही नंतर समजा काही कारणाने तुम्हाला भूक लागलीच तर मग साळीच्या लाह्या किंवा दूध किंवा एखादं फळ ह्या पद्धतीने जर का घेतलं गेलं ना तर मग अजीर्णाचे चान्सेस खूप कमी राहतात. बरोबर. अनेकदा असं होतं की बीपीची गोळी जेव्हा सुरू होते तेव्हा नॉर्मली जे पेशंट असतात बीपी ज्यांना आहे ते त्यांना वारंवार लघवीला जावं लागतं, तर हे का होतं?
बऱ्याचदा कसं असतं की व्हॉल्यूम म्हणजे लोड कमी करावा शरीरामध्ये, ह्याच्यासाठी युरिनला होणाऱ्या काही औषधं दिली जातात. याच पद्धतीनं आयुर्वेदामध्ये सुद्धा जसं आता आपण म्हटलं त्याप्रमाणे आयुर्वेदात गोक्षुरादी गुग्गुळ किंवा पुनर्नवा गुग्गुळ म्हणून औषध आहे तेही वापरलं जातं. तर त्याच्यामुळे शरीरातलं लोड व्हॉल्यूम कमी होऊन बीपी आटोक्यात येऊ शकतं. ह्या हे कशासाठी असतं तर अचानक बीपी वाढून ज्या काही मोठ्या गोष्टी जसं उदाहरणार्थ पॅरालिसिस होणं किंवा हार्ट अटॅक ज्याला आपण म्हणतो अशा गोष्टी येणं, हे जे आहे ना हे ह्या गोष्टींनी टाळल्या जातात. म्हणून युरिनला वारंवार जाणारी औषधं ह्याच्यामध्ये असतात. बरोबर. अनेकदा असं होतं की जेव्हा औषधांकडे आपण वळतो तेव्हा आयुर्वेदातल्या औषधांपैकी आपण काय उपयुक्त ठरू शकतं बीपीच्या पेशंटसाठी? हा खूप छान प्रश्न आहे. जसं आपल्याला आपण एक एक चॅप्टर बघत जातो ना तर त्यावेळेला आपल्याला दिसतं की हृदरोग संपूर्ण ग्रंथांमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रंथामध्ये खूप ठिकाणी विखरून सांगितलेलं आहे. याचं कारण काय तर प्रत्येक आजाराचं परिणमन ज्याला म्हणतो हे हृदयाकडे होत असतं बऱ्याच आजारांचं, आणि त्याचमुळं बरेच ठिकाणी हा हृदरोगाचे संदर्भ आपल्याला सापडतात. त्याच्यामुळे औषधही आपण घेताना प्रत्येक अध्यायामधनं बघून या पद्धतीनं घेतली तर त्याचा परिणाम खूप चांगला येत असतो. काही औषधं हमखास छान उपयोगी पडतात अशी जी आपण असतात, तसं जसं हृदयार्णव रस म्हणून आहे, सुवर्ण सुशेखर म्हणून आहे, ह्याचा परिणाम खूप चांगला दिसतो. अजीर्ण आता आपण जेव्हा बोलत होतो की अजीर्णाशी संप्राप्त्या ह्याच्यामध्ये दिसत असतात, तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी अशा आहेत की ज्या पित्त पण कमी करतात आणि शरीरामध्ये पाचन पण करतात. जसे आपण आता इथे जिरे आणलेले आहेत आणि तसेच मसाल्यांच्या पदार्थामध्ये शहाजिरे म्हणून गृहिणी वापरत असतात. तर हे जे दोन्ही गोष्टी आहेत ना तर ह्या पाचनासाठी म्हणून खूप उपयोगाला येत असतात. म्हणून आपल्या रोजच्या खाण्यामध्ये किंवा फोडणीमध्ये वगैरे अशा पद्धतीचे हे जिरे शहाजिरे हे वापरले जात असतात. जिरे आणि खडीसाखर नुसतं चघळून खाणं असं जरी केलं ना तरी सुद्धा ऍसिडिटी, मळमळ, रेस्टलेस होणं विशेष करून ह्या गोष्टी जिऱ्यांच्या बाबतीमध्ये कमी येत असतात. आणि म्हणून जिरे खडीसाखर जेवण झाल्यानंतर थोडंसं चघळले तर मग त्याच्यामध्ये बीपी आटोक्यात राहण्यासाठी म्हणून आपण मदत त्याची घेऊ शकतो. बरोबर. पण बीपी मध्ये देखील प्रकार असतात. एक हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाब आणि लो बीपी. पण मग हे नेमकं कसं आपण ठरवायचं की ज्यांना उच्च रक्तदाब आहे किंवा यांना लो बीपी आहे, आणि लो बीपीची लक्षणं नेमकी कोणती असतात? मग इन्सिडन्स जर बघितला तर उच्च रक्तदाबाचा जास्ती असतो. बरोबर आहे. आणि बीपी कमी झाले आहेत असे पेशंट त्या मानाने दिसायला आपल्याला कमी असतात. बरोबर. पण कसं आहे ना की ज्याला नर्वसनेस येणं किंवा हाताला मुंग्या येणं किंवा काही महत्वाची म्हणजे परीक्षेला वगैरे जाताना हात थंड पडणं, ओठाला मुंग्या येणं, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा थकवा खूप येणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या बीपी कमी झाल्याची लक्षणं आहेत. मग अशा वेळी सर्वसाधारणतः लिंबू साखर पाणी वगैरे घेतलं जातं. तर त्या लिंबू साखर पाणीमध्ये जर प्रवाळ पंचामृत आपण घालून घेतलं तर मग त्याच्यामध्ये बीपी नॉर्मल राहण्यासाठी म्हणून उपयोग चांगला होत असतो. ह्याच्यामध्ये विशेष करून चक्कर येणं किंवा अंधारी येणं डोळ्यासमोर ही गोष्ट घडते आणि त्याच्यामुळे फेंटिंग हे काही वेळेला दिसत असतं. म्हणजे पेशंट चक्क फेंट येऊन पडतो, पण हे त्रासदायक घडतं. आणि त्याच्यामुळे आजकाल नवीन जर का कुठल्या नवीन जॉबला किंवा ह्याच्यामध्ये किंवा कुठल्याही मोठं गोष्ट करायला जाताना हात थरथरतात, घाबरल्यासारखं होतंय असं असेल तर ते लो बीपीचं लक्षण असू शकतं आणि त्याप्रमाणे त्याची औषधं घ्यायला हवीत. बरोबर. पण अनेकदा डॉक्टर सांगतात की जर हाय बीपी असेल तर तुमच्यासाठी औषध उपलब्ध आहे, पण जर लो बीपी असेल तर औषधं तुम्हाला नेहमी वारंवार घेण्याची गरज नाहीये. यामध्ये कितपत तथ्य आहे? कसं आहे ना की आता जसं आपण म्हणलं ते निदान जे हे पण आपल्या पद्धतीने करायला हवं. आणि त्याच्यामध्ये ही जर लक्षणं दिसत असतील तर निश्चितच त्याच्यामध्ये औषधं द्यायला पाहिजेत. लो बीपीच्या संदर्भामध्ये नवजीवन रस म्हणून एक आहे, अग्नितुंडी म्हणून आहे, ह्याचा परिणाम खूप चांगला येत असतो. आणि विशेष करून गर्भिणी माता ज्या असतात की ज्यांचं बीपी कमी राहतं तर त्यांच्या संदर्भामध्ये बाळाची वाढ चांगली होऊ शकत नाही, कारण की बीपी लो राहिल्यामुळे परफ्युजन कमी राहतं आणि त्याच्यामुळे वजन बाळांची वाढत नाहीत. तर अशा वेळेला मात्र निश्चित इथे त्यांनी औषधाची मदत घ्यायलाच हवी. त्या ठिकाणी आम्ही त्रैलोक्य चिंतामणी, सहस्त्रपुटी अभ्रक अशा पद्धतीची औषधं वापरत असतो. बरोबर. आणि एकूणच बीपी मध्ये पंचकर्माचा काय नेमका रोल आहे याविषयी देखील मला तुमच्याशी चर्चा करायची, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय उच्च रक्तदाब व आयुर्वेद ह्या विषयावर आणि आपल्या सोबत आहेत वैद्य गौरी मंदार बोरकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. वैद्य, जेव्हा आपण पंचकर्माबद्दल बोलतो तेव्हा उच्च रक्तदाबासाठी पंचकर्म कसं उपयुक्त ठरू शकतं त्याविषयी काय सांगाल? बरोबर. खूप वेगवेगळी पंचकर्म आहेत की जी उच्च रक्तदाबासाठी वापरता येतात. तर त्याच्यामध्ये जलौकावचरण म्हणून आहे, म्हणजे जळवा लावणं. तर प्रत्यक्ष हृदयाच्या ठिकाणी जळवा लावणं म्हणजे चेस्टच्या वरती जळवा लावणं ह्या केलं जातं. विशेष करून आयुर्वेदानुसार मर्म चिकित्सा म्हणून सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे स्तनमूल स्तनरोहित हे जे दोन मर्म सांगितलेली आहेत, तर त्यांच्या ठिकाणी जर का ह्या जळवा लावल्या गेल्या तर त्याचा परिणाम चांगला येतो. काही वेळेला कसं असतं की खूप हाय बीपी असतं आणि पेशंटला आता म्हणजे ज्याला आपण मॅलिग्नंट बीपी म्हणतो तेवढं, म्हणजे की 210 वगैरे त्याच्या वरती आहे. तर अशा वेळेला जर का आपण घशाच्या ठिकाणी बाहेरून जर का जळवा लावल्या तर हृदय ह्याच्याकडे शिराकडे जाणारं जे रक्त आहे ना त्याचा प्रवाह सुद्धा कंट्रोल करता येत असतो आणि त्याच्यामुळे पुढे येणाऱ्या पॅरालिसिस सारखे जे अटॅक असतात ना ते आपण काही प्रमाणामध्ये टाळू शकत असतो. तर त्याच्यामुळे ह्या जळवांचं महत्व त्याच्यामध्ये खूप आहे. बरोबर. ह्याच्यानंतर अजून एक हृदबस्ती नावाचं पंचकर्म केलं जातं. त्याच्यामध्ये हृदयाच्या एरियावरती म्हणजे चेस्ट वरती एक पाळं केलं जातं, म्हणजे वेल ज्याला आपण म्हणू, आणि त्याच्यामध्ये काही विशिष्ट औषधी तेलं सोडली जातात आणि ती धारण केली जातात एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटापर्यंत. असं ज्या वेळेला आपण करतो ना तर त्यावेळेला उपस्नेह न्यायाने शरीराचा जो पोषण न्याय सांगितले त्याच्यामुळे त्या हृदयाच्या ठिकाणी असणारे पित्त आत या दोघांची जी विकृती आहे त्याचं शमन होत असतं. आणि ते शमन झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळी तेलं वापरता येतात, जसं लाक्षादी तेल आहे, चंदनमला लाक्षादी तेल आहे. ह्याच संदर्भात आपले एक पेशंट आहेत, तर त्यांचं मनोगत तुम्ही स्वतःहून ऐकलं तर जास्त नक्कीच आपण बघूयात ते काय म्हणतात. आणि त्यांनी बहुतेक तुमच्याकडे येऊन उपचार घेतलेत आणि खूप त्यांना फरकही पडलाय. ऐकूयात. आपण बघितलं की त्यांना खूप फरक पडलेला आहे एकूणच पंचकर्म घेतल्यानंतर. म्हणजे इतका कसा फरक पडतो आणि साधारणतः जर बीपी हा जुनाट आजार असेल तर मग किती वेळा सिटिंग्स घेणं आवश्यक असतं? किती वेळा सिटिंग जी आहेत ना ती त्या पेशंटच्या नुसार बदल राहील. बरोबर. त्याच्यानंतर पेशंटची प्रकृती कोणती आहे, त्याचा आहार विहार कसा आहे, खाणं पिणं कसं आहे, ह्या सगळ्या बघून त्याच्यानुसार ते सिटिंग्स आपल्याला ठरवावे लागतात. हृदबस्तीचे सिटिंग जे आहे ते सर्वसाधारणतः 7 दिवस सलग या पद्धतीनं केलं जातं आणि मग रुग्णाला जसा आराम पडत जाईल, त्याच्या लक्षणांमध्ये जसं उपशय होत जाईल, तर त्या पद्धतीनंच आपण मग पुढे 1 दिवसाआड किंवा नंतर जसं टेपर ऑफ करणं म्हणतो की आठवड्यातनं एकदा ह्या पद्धतीनं जरी केलं तरी चालू शकतं. आणि जळवांच्या बाबतीमध्ये म्हटलं आपण तर मग तिथे जलौका जेव्हा आपण लावतो तर ते आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं 2दा ह्या पद्धतीनं केलं जातं. बरोबर. बीपी बद्दल बोलायचं झालं तर अनेकदा जेव्हा स्त्री गर्भावस्थेत असते तेव्हा तिचा बीपी वाढलेला असतो, असे अनेक उदाहरणं तुमच्यापर्यंत आलेलीच असतील. त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. मग अशा वेळेस त्याचा बीपीचा परिणाम त्या बाळावरती देखील होत असतो, तर त्याविषयी काय सांगाल? निश्चितच. गर्भ ज्या वेळेला पोटामध्ये आईच्या पोटामध्ये असतो आणि आईचं बीपी वाढलेलं असतं, असं ज्या वेळेला घडतं ना तर त्यावेळेला त्या गर्भाच्या वाढीवरती परिणाम येत असतो. आई आणि गर्भ यांच्यामधली जी नाळ आपण म्हणतो किंवा प्लासेंटा ज्याला म्हणतो, त्या प्लासेंटामध्ये बेसिकली चेंजेस होत असतात या हायपरटेन्शनमुळे. आणि त्या चेंजेसमुळे त्या बाळाला मिळणारी जी पोषक तत्वांची रसद ज्याला म्हणून ते काहीशा प्रमाणामध्ये कमी व्हायला लागते आणि अशा वेळेला बाळाची वाढ कमी जास्ती होणं वगैरे ह्या गोष्टी घडतात.
काही त्याचे परिणाम म्हणून आईवरती सुद्धा येत असतात. जसं नॉर्मली 8व्या-9व्या महिन्याच्या शेवटी थोडीशी पायावर सूज येणे हे गर्भिणीचे लक्षण म्हणून घेतलं जातं. बरोबर. परंतु तीच सूज जर का 5व्या-6व्या महिन्यातच यायला लागली ना तर आईचं बीपी वाढतंय, सूज येते आणि त्याच्यामुळे आईला एक्लाम्शिया सारख्या कंडिशन्स मध्ये सुद्धा काही वेळेला जावं लागतं, लँड होतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे कसं होतं की ते कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. आणि ह्याच कारणामुळे बऱ्याच वेळेला गर्भिणी माता ज्या असतात ना त्यांना डिप्लोपिया म्हणजे दोन दिसणं किंवा ह्या गोष्टी डोळ्यांवरती त्याचा परिणाम येत असतात, जसं रेटायनोपॅथी म्हणतो आपण त्याला. तर ह्या बाबतीमध्ये आपल्याकडे एक पेशंट डोंबिवलीच्या क्लिनिकमध्ये येत होती. तर तिला 2 वेळेला ह्याच कारणासाठी अबॉर्शन करायला लागलं होतं, एवढ्या मोठ्या गोष्टी, कारण तिची तब्येत धोक्यात होती. तर अशा वेळेला तिसऱ्यांदा जेव्हा तिला कन्सीव्ह झालं तर त्यावेळेला ती अक्षरशः रडतच आलेली होती की मला आता काहीतरी करा, मला बाळ हवंय असं म्हणून. तर ह्या केसेसमध्ये अशा वेळेला आपण काही बस्ती चालू केलेले होते त्यांना. त्याला विदारी गंधादी गण म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याचा क्षीरपाक म्हणजे दुधातला काढा करून तर ते बस्ती त्याच्यामध्ये श्वदंष्ट्रादी घृत नावाचं औषध घालून त्यांना बस्ती चालू केले. बाकी पोटामध्ये देत असताना सूतशेखर, सुवर्ण सूतशेखर आणि जसं वातपित्त ज्वराचं औषध आहे ही औषधं त्यांच्यामध्ये चालू केले. आणि हे चालू केल्यानंतर त्यांची प्रेग्नन्सी टिल टर्म 9व्या महिन्यापर्यंत व्यवस्थित गेले आणि बीपी सुद्धा वाढलं नाही. त्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांना 2 दिसणं ही पण गोष्ट घडली नाही आणि त्याच्यामुळे आज त्यांच्याकडे बाळ आहे सुखरूप आणि त्या आनंदी आहेत. तर एवढ्या मोठ्या गोष्टी गर्भिणी ज्या वेळेला असते आणि बीपी ज्या वेळेला असतं ह्या गोष्टी घडत असतात आणि निश्चितच आईची तब्येत महत्वाची जास्त आणि त्याच कारणासाठी ते जपवणूक करण्यासाठी म्हणून बस्तीचा उपयोग आपल्याला करता येत असतो. बरोबर. त्याचबरोबर स्त्रियांच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची झाली तर 40 नंतर अनेकदा योनी मार्गातून रक्तस्राव होतो, तर ह्याचा आणि बीपीचा काही संबंध आहे का? बरोबर आहे. काही वेळेला कसं होतं ना की आपल्याला त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे असं वाटत असतं की आता रे ब्लिडिंग होत आहे योनी मार्गातून किंवा पीव्ही ब्लिडिंग ज्याला आपण म्हणतो. तर शरीरामध्ये कसं मेकॅनिझम असतं ना की एक्सेस जी गोष्ट आहे ना ती शरीर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतो. रक्तपित्त अशी ही टर्म आपण त्याला वापरत असतो. ज्या वेळेला पित्त वाढून शरीरामध्ये रक्तामध्ये मिसळतं तर त्यावेळेला एक्सेस झालेलं हे जे रक्तपित्त आहे ते बाहेर काढण्यासाठी म्हणून शरीर प्रयत्न करत असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या मार्गातून हे ब्लिडिंग झालेलं आपल्याला दिसतं. मग अशा वेळेला नॉर्मल फक्त योनिगत रक्तस्राव थांबवणारी जर औषधं घेतली गेली तर त्याचा परिणाम त्या मानाने चांगला होत नाही. मग जर हायपरटेन्शन आहे आणि योनिगत रक्तस्राव आहे असं असताना दोन्हीला मिळून जर औषधं दिली गेली ना तर त्याचा निश्चित परिणाम चांगला दिसतो. बरोबर. म्हणजे ह्यातही खरं तर आपल्या आयुर्वेदात खूप चांगल्या चिकित्सा पद्धती आहेत. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली आहे. पहिला फोन जो आलाय तो अभिषेक यांचा नवी मुंबईवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार अभिषेक, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी अभिषेक शिंदे बोलतोय मुंबईवरनं. माझा प्रश्न असा आहे की माझ्या काकांना जवळजवळ 4-5 महिन्यापासून हाय बीपीचा त्रास आहे आणि जस्ट 2 दिवस अगोदर त्यांनी त्यांचं बीपी चेक केलं तर नेहमी त्यांचं जो सिस्टोलिक प्रेशर असतं ना ते नेहमी हाय असतं, जसं 150, 170, कधी कधी 200 पर्यंत जातं. याचं कारण काय? वय किती आहे त्यांचं? त्यांचं वय 54 आहे. आणि काय करतात ते सध्या? ते जॉब आहे म्हणजे प्रोफेशनल जॉब करते. बरं. वजन वगैरे? वजन तुम्हाला एवढं आठवत नाही पण त्यांचं सिस्टोलिक प्रेशर म्हणजे ॲलोपॅथीची एक गोळी घेतात टेल्मिसाल्टन नावाची, तरी त्यांचं बीपी सिस्टोलिक वाढलेलं असतं. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की सेंडो मीठ जे काळं मीठ जे खातात तर त्याच्यानी हे कितपत खरं आहे की त्याच्यानी ब्लड प्रेशर आपलं नॉर्मल राहू शकतं? नक्कीच आपण तुमच्या प्रश्नाची उत्तर डॉक्टरांकडनं घेऊया. काय सांगाल? कसं आहे की वय त्यांचं 54 आहे तर त्याच्यामुळे वयाच्या हिशोबाने थोडंसं बीपी जास्ती राहणं ही गोष्ट घडू शकते. त्याच्यानंतर जॉबचं स्वरूप कसं आहे त्यांचं, आता जसं म्हणलं मानसिक ताण असणं किंवा शिफ्ट ड्युटी असणं ह्या गोष्टींचा विचार त्यांनी करायला हवा. बरोबर. तसं असेल तर काही ह्याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये बदल करणं ही गोष्ट घडायला हवी. म्हणजे जसं आहार व्यवस्थित त्यांनी करून घ्यायला पाहिजे की सकाळचं खाणं त्याच्यानंतर लंच आणि डिनर लवकर करणं या गोष्टी राहायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर कसं आहे आता त्यांनी सांगितलं की त्यांनी मिठामध्ये बदल केलेला आहे म्हणून, तर समुद्र मीठ किंवा समुद्रापासून मिळणारं जे आपलं मीठ असतं ना ते पाणी जास्त काळ धरून ठेवतं आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये बीपी वाढण्याची शक्यता वाढते. वेराज सेंधव मीठ म्हणून जे असतं जे खाणीतनं काढलं जातं तर ते तेवढं पाणी धरून ठेवत नाही
त्याच्यामुळे सेंद्रिय हे निश्चितच त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता जे आपण पंचकर्म बोललो तर त्याच्यामध्ये अजून एक नस्याचाही परिणाम खूप चांगला येत असतो. देवदार समीर पन्नग असं जर का नस्य त्यांना चालू केलं गेलं तर ते बीपी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी त्यांची मदत निश्चितच होईल. आणि स्वभाव हे खूप महत्वाची गोष्ट आहे. खरं तर मला ऍक्च्युली ना ह्याच संदर्भात मला विचारायचं होतं की मनाचा आणि बीपीचा काही संबंध आहे का, आणि जर ह्याचा सगळ्याचा संबंध येत असेल तर आपण जर योगासनं किंवा प्राणायाम केले तर बीपी आपला नॉर्मल राहू शकतो का? अगदी निश्चितच. ह्याचं कारण काय की जो माणूस पटकन चिडतो तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये रज आणि तमगुण पटकन वाढतात आणि त्याच्यामुळं स्वतःला त्याला घाम येणं किंवा टिपिकली कपाळावरती घाम येणं, चिडचिड होणं, त्रागा होणं ह्या गोष्टी दिसत असतात. हे जर असेल ना तर आपण काही विशिष्ट प्राणायामांचा नक्कीच उपयोग करायला हवा. सकाळी उठून पहाटेच्या चांगल्या हवेमध्ये विशेष करून प्राणायाम करायला हवेत. तर त्याच्यामध्ये जसं अनुलोम विलोम आहे की शरीरामधले जे हे असे पटकन चिडणं किंवा कुठल्याही गोष्टीला रिॲक्शन पटकन देणं ह्या गोष्टी आपण त्याच्याने कंट्रोल करू शकत असतो. तसंच शरीरामध्ये ऍसिडिटी असणं किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे चिडचिड पटकन होत असते, जसं जागरण आहे, हे जर का असेल ना तर सकाळी उठल्यानंतर शीतली म्हणून प्राणायाम आहे की ज्याच्यामध्ये जिभेची पन्हळ केली जाते आणि हवा आत घेतली जाते. त्यामुळे शरीरामध्ये गारवा येणं ही गोष्ट घडायला लागते आणि म्हणूनच शरीरामधलं पित्त कमी व्हायला लागतं शीतली प्राणायामामुळे. त्याच पद्धतीनं सितकारी म्हणून एक प्राणायाम केला जातो. ते दातांच्या फटीमधनं हवा आत घेणं अशी गोष्ट असते आणि हे करत असताना शरीरामध्ये पित्त कमी झाल्यामुळं शरीरातलं पित्त कमी झालं की आपोआपच बीपी कंट्रोल व्हायला मदत होत असते. तर आहार विहार आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टींची जर सांगड आपण चांगली घातली गेली तर निश्चितच बीपी वरती त्यांचा आपण चांगला परिणाम मिळवू शकतो. बरोबर. अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. भारती बोलतायत पुण्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार भारती, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझं 60 वर्ष वय आहे. मला लो बीपी आणि हाय बीपी दोन्हीचा त्रास आहे. परंतु काय होतं, मी कधी कधी गोळी घ्यायची सकाळी गडबडीत विसरते मॅडम. तर त्याच्यामुळे काही दुष्परिणाम होईल का? आणि मला मग ह्या गोळ्यांपेक्षा म्हणजे ॲलोपॅथी गोळ्यांपेक्षा आयुर्वेदिक गोळ्या घेतल्या तर त्याची नावं मी कोणती गोळी घ्यायला पाहिजे वगैरे? बरं. नक्कीच भारतीताई, तुमचा प्रश्न कळलाय. वयवर्ष 60 आहे, हाय आणि लो बीपी दोन्हीचा त्रास आहे, तर काय सांगाल? कसं आहे ना की गोळी विसरतात त्याच्यामुळं कदाचित ते बीपी एकदम वाढत असेल आणि विसरले म्हणून जर चुकून डबल डोस घेतला किंवा आता मी घेतली की नाही आठवत नाही म्हणून घेतलं तर ते लो बीपी होण्याची शक्यता असते. तर हे तर ॲलोपॅथीची गोळी त्यांची जी काही चालू असेल ती त्यांनी चालू व्यवस्थित ठेवावी, रादर नीट घ्यायला हवी, हे पहिलं. आणि त्याच्यानंतर आयुर्वेदिक औषधं त्याच्यासोबत निश्चितच त्यांनी घ्यायला हवी, त्याचा परिणाम चांगलाच येईल. बरं, कोणती औषधं घ्यावीत असं त्यांनी विचारलंय तर थोडक्यात काय सांगाल? हा, ह्याच्यामध्ये आता जसं आपण म्हटलं की सूचेकर किंवा सुवर्ण सूचेकर ह्याचा चांगला परिणाम दिसतो. ह्याच्याच बरोबर एक हृदरोग नावाचं जे औषध असतं की काही विशिष्ट औषधं एकत्र करून कॉम्बिनेशन्स करून केलं जातं. तर त्याच्यामध्ये निलोफर म्हणजे निळ कमळ, शतावरी वगैरे अशा पद्धतीची औषधं असतात. तर त्यातलं जे प्रकार कमळाचा जो आहे तो इथे आपण दाखवायला आणलेला आहे. तर हे कमळ जे आहे ते अत्यंत हृदय म्हणून सांगितलेलं आहे. तर ह्या कमळाचं पूर्वीच्या काळामध्ये नुसतं आपण हातात धरलेलं किंवा असं बघितलेलं असतं, पण हृदय जे सांगितलंय ना त्याच्यामध्ये स्वेदन किंवा त्याला खूप जास्त हीट करू नये किंवा घाम जास्त येईल असं हृदयाच्या ठिकाणी बघू नये असं म्हटलेलं आहे. तर जर का आंघोळ यांच्या बाबतीमध्ये खूप गरम पाण्याने करायची सवय असेल तरी सुद्धा बाथरूम मध्येच असताना चक्कर यायला लागणं अशी पण गोष्ट घडत असते. तर त्याच्यामुळं खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं ही विशिष्ट वय झाल्यानंतर 60 नंतर वगैरे गोष्ट कमी करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जर असं झालं ना तर ह्या हृदयाच्या ठिकाणी ही कमळाची पानं जर का ठेवली गेली ना तर हृदयाला तात्काळ आराम मिळत असतो आणि त्याच्यानंतर इफेक्ट खरं तर या कमळाचा आहे. खरं तर वेळ संपल्यामुळे आपल्याला आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि बीपी विषयी खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.